दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा गुरुदेव दत्ताचं नामस्मरण करत हजारो भाविक आहेत ते कोल्हापुरातील नरसिंहवाडी या ठिकाणी दत्त महाराजांचं दर्शन घेण्यासाठी पोहोचलेले आहेत। पहाटे 4 वाजल्यापासूनच या ठिकाणी भाविक कोल्हापूर त्याचबरोबर महाराष्ट्र संपूर्ण कर्नाटकातून गोव्यातून भाविक खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी दत्त महाराजांचं दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत। आज गुरुपौर्णिमेचा दिवस आहे आणि गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं या ठिकाणी आपल्या गुरुकडे मागणं मागण्यासाठी या ठिकाणी साकडं घालण्यासाठी हजारो भाविक आहेत ते आलेले आहेत। आपल्यासोबत इथले पुजारी आहेत। मला सांगा, आज गुरुपौर्णिमेचा दिवस आहे, खूप महत्वाचा दिवस आहे। आज कशा सगळ्या विधी आहेत त्या होत असतात? अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गुरुपौर्णिमेच्या महोत्सवाला पहाटे 4 वाजल्यापासून श्रींची काकड आरती होऊन सुरुवात झालेली आहे। प्रचंड दत्तभक्तांच्या उत्साहामध्ये गुरुपौर्णिमेचा उत्सव नृसिंहवाडीमध्ये साजरा होत आहे। पहाटे महाराजांची काकड आरती होऊन षोडशोपचार पूजा होऊन दर्शनासाठी उत्सव मूर्ती मुख्य मंदिर पादुका पाण्यामध्ये असल्यामुळे उत्सव मूर्ती पादुका दर्शनासाठी इथं नारायण स्वामी महाराजांच्या मठामध्ये आणून ठेवलेले आहेत। दुपारी 12 वाजता षोडशोपचार महाराजांची महापूजा पार पडेल। त्याच्यानंतर दुपारी पवमान पठण 3 ते 4 पवमान पठण होईल। त्यानंतर संध्याकाळी 7 वाजता धूप आरती, त्यानंतर इंदुकोटी सोहळा हा संध्याकाळी पार पडेल। असा हा दिवसभराचा आजचा क्रम राहील। गुरुपौर्णिमेचा दिवस आहे, खूप महत्वाचा दिवस आहे। अशा दिवशी खूप भाविक आहेत ते मोठ्या संख्येने, त्याचं काय महत्त्व आहे? दत्तभक्तांचं माहेर श्री क्षेत्र नृसिंहवाडी प्रचंड देशभरातून कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा, तामिळनाडू, आंध्र प्रदेश या भागातून दत्तभक्त दर्शनासाठी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने इथं दाखल होत असतात। वर्षातली महत्वाची पौर्णिमा आहे ही। महाराजांचे आशीर्वाद, आपल्या गुरूंचे आशीर्वाद प्राप्त करावेत, आपली महाराजांची कृपादृष्टी आपल्यावर राहण्यासाठी सर्वजण इथं महाराजांच्या समोर मागणं मागायला, आशीर्वाद मागायला इथं येत आहेत। प्रचंड 4 वाजल्यापासून गर्दी इथं आहे। आपल्याला महाराजांच्या दर्शनासाठीचा लोकांचा उत्साह आपल्याला बघायला मिळत आहे। पंचगंगा आणि कृष्णा नदीच्या संगमावरती हे मंदिर आहे, हजारो वर्षांपूर्वीचं मंदिर आहे, त्याचं थोडं महात्म्य सांग। महाराजांनी नृसिंह सरस्वती महाराजांनी इथं 12 वर्ष तपश्चर्या केलेलं हे स्थान आहे। खाली जे काही संगम आहे पंचगंगा आणि कृष्णा नदी, एकूण 7 नद्यांचा इथं संगम आहे। नद्यांच्या संगमाच्या तीरावर महाराजांनी इथं 12 वर्ष तपश्चर्या करून आपण इथून गाणगापुरासाठी जाताना महाराजांनी इथं आपले चरणकमल स्थापन केलेले आहेत। जे काही भक्तांची इच्छित मनोकामना आहे ती सर्व पूर्ण व्हावी, सर्व जगताचं कल्याण होण्यासाठी महाराजांनी इथं 12 वर्ष तपश्चर्या करून आशीर्वाद रूपी इथं महाराज प्रत्यक्ष दर्शनासाठी पादुका रूपानं आहेत। स्वयंभू पादुका आता पाण्यामध्ये आहेत आणि म्हणून उत्सव मूर्तीवरती कधीपर्यंत पाणी कमी होईल असं वाटतं? आता पावसाळ्यामध्ये थोडं नदीकाठाला मंदिर असल्यामुळं गेले 7 ते 8 दिवस महाराजांचे चरणकमल पाण्यामध्ये आहेत। त्यानंतर जी काही महाराजांच्या पादुका, खडावा पादुका, उत्सव मूर्ती इथं नारायण स्वामी महाराजांच्या मठामध्ये दर्शनासाठी ठेवलेली आहे। सध्या तर पाण्याचा जे काही वाढ आहे ती संत आहे, सध्या स्थिर पाणी आहे। एक 4-8 दिवसामध्ये पाणी उतरेल अशी अपेक्षा आहे। त्याच्यानंतर पाऊस पण थांबलेला आहे, त्यामुळे पाणी उतरून पादुका एक 5-7 दिवसामध्ये दर्शनासाठी खुल्या होतील अशी अपेक्षा आहे। तर आपण बघितलं की केवळ महाराष्ट्रातून नाही तर संपूर्ण देशभरातून भाविक या ठिकाणी दत्त महाराजांचं दर्शन घेण्यासाठी येत असतात। दत्त महाराजांना आपल्या गुरुस्थानी या ठिकाणी मानलेलं आहे आणि गुरुचं दर्शन घेण्यासाठी गुरुपौर्णिमेच्या निमित्त महाराष्ट्र असेल, कर्नाटक असेल, तामिळनाडू असेल, गोवा असेल या सर्व राज्यातून भाविक मोठ्या संख्येने येत असतात। पहाटे 4 वाजल्यापासून या ठिकाणी दर्शन रांग आहे ती अशाच पद्धतीनं पाहायला मिळत आहे आणि संध्याकाळपर्यंत ही दर्शन रांग अशीच असणार आहे। जे भाविक या ठिकाणी येतात त्यांनी जे या ठिकाणचे देवस्थान आहे त्यांनी जे नियम घालून दिलेले आहेत त्याच पद्धतीनं ते नियमाचं पालन करून दत्त महाराजांचं दर्शन घ्यावं अशा पद्धतीचं आवाहन देखील करण्यात आलेलं आहे। कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, नरसिंहवाडी, कोल्हापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।